परभणीत 7 दिवसांपासून डिझेल टंचाई कायम आहे आणि इंधनासाठी पंपचालकांकडून चक्क 7 बाऱ्याची अट घालण्यात आलेली आहे। परभणीमधले दृश्य आपण पाहतोय। डिझेल अभावी शेतीची कामं एका बाजूला ठप्प असताना हा अजब फतवा यावेळेस पेट्रोल पंप धारकांनी काढलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी उपस्थित आहेत। सर, आधीच इंधन टंचाई आहे, त्यामध्ये असे विविध फतवे पेट्रोल पंप चालक काढताय, आता तर चक्क 7 बाऱ्याची अट इथं घातलेली आहे परभणीमध्ये। आपण कसं बघता या निर्णयाकडे? नाही, खरं तर ही सक्ती करायचं काही कारण नाही। आता शेतकऱ्यांना चावडीत जाऊन 7 बारा काढायचा काय ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकायचं हा प्रश्न तयार झालेला आहे। आता खरीपाचं सीझन तोंडावर असताना पूर्व मशागत करून जमिनी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची नितावत आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना डिझेल नाकारण्याच्या ऐवजी ज्या आज रस्त्यावरून विनाकारण चार चाकी गाडी घेऊन फिरतात त्यांचं डिझेल थांबवा, पण दूध वाहतूक म्हणा किंवा ट्रक ही सुद्धा अत्यावश्यक सेवा आहे, कारण त्याशिवाय जनतेला साहित्य वेळेवर मिळणार नाही। पण केवळ फिरण्यासाठी म्हणून 4 चाकी गाडी घेऊन फिरतात त्यांना डिझेल नाकारावं, परंतु शेतकऱ्यांना दुधाच्या वाहतुकीसाठी अन्य जीवनावश्यक वस्तूच्या वाहतुकीसाठी डिझेल हे उपलब्ध करूनच दिलं पाहिजे आणि ही सरकारची जबाबदारी आहे। नक्कीच बरोबर। दुसऱ्या बाजूला परभणीमधलं आहे, मी तुम्हाला सांगितलं जालन्यामध्ये चक्क त्यांना ट्रॅक्टर घेऊन रांगेत उभं राहायला सांगितलंय। एकतर कॅनचीच इतकी मोठी रांग आहे, त्यात इतका अन्यायपूर्ण, म्हणजे ट्रॅक्टर रांगेत घेऊन जायचेत, जायला पेट्रोल डिझेल खर्च होणार, जाताना पुन्हा घरी डिझेल खर्च होणार, हे किती अव्यवहार आहे। या संदर्भात आपण काही ठोस पावलं उचलणार आहात का शेतकरी नेते म्हणून? नाही, खरं तर आता कृषी खात्यानं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे त्यांची नावं पत्त्यावर देऊन डिझेल उपलब्ध करून दिलं पाहिजे। मात्र हे सर फक्त बोलून चालणार नाही ना, तिथपर्यंत ग्राउंडवर या सगळ्या गोष्टी तितक्या व्यवस्थित पद्धतीने हाताळायला पाहिजे। यासाठी आपण शेतकरी नेते म्हणून काय उपाययोजना करू शकता? तर एकूणच परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयशी ठरले आहे, त्याचं जे उत्तम उदाहरण आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय परभणीमध्ये इंधनासाठी 7 बाऱ्याची अट घालण्यात आलेली आहे। पंपचालकांच्या अटीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।